मला वाटतं प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं, परंतु आत्ताच याबाबत काही भाष्य करणं आमच्या हायकमांडशी, आमच्या नेते मंडळींशी चर्चा करण्याआधी उचित ठरणार नाही. आणि मला वाटतं की ज्या नेत्याला त्याचं व्यक्तिगत जे मत असतं ते मांडण्याचा अधिकार आहे, त्यांनी ते मांडलं असेल. आजची बैठक आयोजित केली आहे, त्यामध्ये नाना पटोलेंवरती प्रदेशाध्यक्षपदाची टांगती तलवार यावर देखील चर्चा होणार समोर येत आहे. काय मला आता बैठक सुरू व्हायची आहे, मला वाटते तसं काही आहे नाही, कारण की हे कसं काय घडलं यावरच चर्चा करण्यासाठी बैठक आहे आणि आता बैठक सुरू व्हायची आहे. विकास ठाकरेजी विदर्भात संपूर्ण काँग्रेसची लाट होती असं सातत्याने सांगितलं जात होतं, परंतु संपूर्ण विदर्भातून काँग्रेस आता नष्ट होताना पाहायला मिळते. अवघ्या काही मोजक्या हातावर बोटावर मोजण्या जागात आलेल्या आहेत काँग्रेसकडे. आपण पाहिलं असेल की विदर्भात लोकसभेचा निकाल लागला आणि विदर्भातील जनतेने भरभरून काँग्रेसला मतं दिली, लाखोनी खासदार निवडून आले आणि अवघ्या 3 महिन्यात असं काय घडलं तर हा प्रकार झाला. याच्यावरच चर्चा करण्यासाठी आज आमची मीटिंग आहे. परंतु अनेक ठिकाणी अनेकांचं म्हणणं असं आहे की त्यांनी स्वबळावर जायला पाहिजे. शिवसेनेचं नुकसान झालंय महाविकास आघाडीत राहिल्यामुळे अशा प्रकारचा एक. आता हे कोणाचं नुकसान झालं, कोणाचा फायदा झाला, हे तिन्ही पेक्षाच्या नेत्यांनी बसून एकत्र ठरवावं. आणि मला वाटते वाहिनीवर काही सांगण्यापेक्षा आपण तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून याची वजाबाकी बेरीज करावी. तुम्हाला वाटत नाही का की महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर आता ठाकरे गट तुम्हाला टार्गेट निकाल लागल्यानंतर सुषमा अंधारे यांचं म्हणणं असेल किंवा आता दानवेंचं म्हणणं असेल, मला वाटतं या बाबतीत मला काही भाष्य करायचं नाही आहे. आता मीटिंग आहे, या मीटिंगमध्ये काय चर्चा घडते आणि त्यानंतर ते सगळं आपल्याला कळेल. उद्धव ठाकरेंनी जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये एकला चुलवचा नारा दिलेला आहे महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये. तर मला माहीत नाही त्या संदर्भात. आता आमचं असं आहे की आम्हाला सर्व काही आमच्या नेते मंडळींसोबतच ठरवावं लागतं आणि ते ठरवण्यासाठीच बैठक. गटनेता निवड होईल आज. आता ही कशासाठी बैठक बोलावली आहे यावर चर्चा झाल्यानंतर 1 तास आपण वाट पाहावी, सगळं काही समजेल. तुमच्या मतदारसंघामध्ये देखील फोन आला होता का? सदीचा फोन आला होता का नितीन गडकरींचा तुम्हाला शुभेच्छा द्यायला? कोणाला? तुम्हाला नितीन गडकरींचा फोन आला का? नाही, मला ते भारतीय जनता पक्षाचे, मला त्यांचा फोन कशाला येणार आहे? नाही, नागपुरातून तुमचा विजय झालाय, आरएसएसच्या भूमीत तुमचा. माझा एकट्याचा विजय नव्हता, अनेक लोकांचा विजय झाला आहे. ते प्रत्येकाला थोडी ना फोन करत राहणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.